जय सिटी वैदिक. जय श्री वैदिक. SCT वैदिक म्हणजे येवलेसे रोप लावेले द्वारी त्याचा वेलूर गेला गगनावरी असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे गेले 10 वर्ष महाराष्ट्रभर आपण वैदिक शेतीची ज्योत गावोगावी पेटवतोय शेतकऱ्यांच्या हृदयामध्ये. तर ती अतिशय वेगाने पसरते. गेले 5 दिवस आम्ही सोलापूर, सांगली आणि आज सातारा असं 3 जिल्ह्यांमध्ये पूर्ण शेतकऱ्यांचा दौरा करतोय. आता हे सगळ्या शेतकऱ्यांना फिरता फिरता असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची समस्या सारखीच आहे. परिसर वेगळा आहे, शेती वेगळी आहे, माती वेगळी आहे, माणसं वेगळी आहे, त्यांचे स्वभाव, खाणं पिणं सगळ्यामध्ये बदल आहे. परंतु समस्या मात्र सगळ्यांच्या एकच आहे. असं कसं असू शकतं? समस्या काय? रोग, तण, बाजारभाव आणि पाणी पाऊस. याच्या पलीकडे शेतकऱ्याची समस्या नाही. तर मित्रांनो, शेतकरी राजा आहे असं प्रत्येकजण म्हणतो. पण तो राजा कोणत्या अर्थाने आणि तो राजा खरोखर राजासारखा जगू शकतो का? आणि त्याला जगण्याची संधी तशी आहे का? बरोबर ना? या सगळ्या समस्यांच्या पलीकडे तो भरारी घेऊ शकतो का? हा प्रश्न जर विचारला तर याचं उत्तर आहे नाही. मित्रांनो, शेतीमध्ये आपण पहिलं हे ठरवलं पाहिजे, एक तर व्यवहाराने राहा, नाही तर प्रेमाने राहा. प्रेमाने राहणं म्हणजे काय? ती गाई दूध देऊ अगर नको देऊ, पण मी तिला मरेपर्यंत माझ्या गोठ्यामध्ये बांधणार, याला म्हणायचं प्रेम. आणि जर व्यवहार असेल तर ती जर 10 लिटर दूध देत असेल तर तिच्या शरीराची झीज होणार नाही एवढं खाद्य खुराक तिला दिलाच पाहिजे, तरच मी ती पाळणार. ती मला जर 20 लिटर दूध देते तर 10 लिटरच्या गाईपेक्षा 20 लिटरच्या गाईला मी दुप्पट खुराक चारणार, दुप्पट चारा देणार, दुप्पट मिल्क चार्ज देणार. ही मानसिकता असेल तरच 20 लिटरची पाळायची. गाई दुसऱ्याच्या गोठ्यामध्ये 20 लिटर दूध देतील, याच्या गोठ्यामध्ये आली का 10 लिटर होईल. मग गाईचा दोष आहे का गाईवाल्याचा दोष आहे? गाई दूध देत नाही ना कमी, मग तिला दूध वाढायचं इंजेक्शन, दूध वाढायची पावडर, केमिकलचं सगळं, आणि बळच तिचं दूध, हाडं तिचे ठुसूळ होतात, चरबी वितळून जाते आणि त्यांनी साईड इफेक्ट होतो आणि नंतर तिला गोचीड होतो. आणि मग गोचीड झाला का गोचीड ताप येतो. माणसाने व्यवहाराने जगावं नाही तर प्रेमाने. आज शेती आमची नासली कशामुळे? आम्ही तिच्यामध्ये फक्त पेरतो आणि थोडासा युरिया आणि DAP टाकतो आणि आम्हाला वाटतं हे पिकलं पाहिजे. का रे बाबा? आमच्या बापजादाने तेच केलं, आमच्या आजोबांनी तेच केलं आणि मी बी तेच करणार, आणि तुझं तसंच वाटोळं होणार त्यांचं चालतंच. तुम्हाला लक्षात येतंय का? आज प्रत्येकाकडे घरामध्ये गाडी आहे, बंगला आहे, छोटंसं घर आहे, खायला प्यायला आहे, कपडे आहे चांगले, सगळ्यांच्या गरजा भागताय. आज थोडेफार पैसे पण असतील, 1000, 500, लाख, 1.5 लाख वगैरे 2 लाख काय असतील, पाहुण्या रावळून दिला घरात असतील, बँकेत असतील, सोन्याच्या रूपात असतील. पण प्रेम आणि आनंद आहे का कुठल्या घरात? बरेच जण संध्याकाळी पिल्याशिवाय घरी जातीच नाही. त्याचं खरं रहस्य काय माहिती का? घरची कटकट हो. आपण घरी कटकट का होती याचा अभ्यास नाही करत. ते त्या कटकटीपासून बायपास करतात. तुमच्या घरामध्ये जर लक्ष्मीचा दरवाजा उघडता आला मला तर मला आनंद वाटेल. आता तुमच्या घरांमध्ये अवदसा येऊन बसलेली, गण पैसा आहे काहींकडे, आजारही तेवढेचे, भांडणे तेवढेचे, कटकटी तेवढ्याचे, ॲक्सिडेंट आहे तेवढ्याचे. कोणालाही विचारा, काही नाही, माझा मामा आजारी आहे, माझी मामी आजारी, माझ्या वडिलांना हे हार्ट अटॅक आला, आमक्याला कॅन्सर झाला, तमक्याचे डोळे खराब झाले, आमक्याला. असं घर शोधून सापडा का त्यात आजार नाही? इमानदारीने सांगा मला तुम्ही. तुमच्या घरात वर्षातून एकतरी पेशंट ॲडमिट होतच, आणि घरी कमावलेले सगळे पैसे घे. मग तुम्ही वर्षभर कमावतो कोणासाठी? मेडिकलवाल्यांसाठी, डॉक्टरांसाठी, कोर्टावाल्यांसाठी, पोलिसांसाठी. मग हे का होऊ राहिलं? त्याचं कारण आहे आपण चुकीच्या गोष्टीवर प्रेम करतो, आपण पैशावर प्रेम करतो. तुम्ही पैशावर प्रेम करता, तुम्हाला पैशावर प्रेम करणारीच भेटणार, तुमच्यावर प्रेम करणार नाही भेटणार. तुम्ही पैसे कमवू नका असं म्हणत नाही मी तर भरपूर कमवले, पण पैशाने मला 13 वर्ष फसवलं. 13 वर्ष मी शेतकऱ्यांकडे फिरत होतो, 13 वर्ष मी शेती करत होतो सगळी घरची, आणि ते सगळा अनुभव मी शेतकऱ्यांना सांगत होतो. आणि मला असं वाटायचं की मी शेतकऱ्यांना म्हणजे मार्गदर्शन करेल आणि कंपनीचं, दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट्स तेव्हा वापरायचो, ते विकून मी फार मोठा होईल. रोज मी फिरून 50,000 रुपयाचे प्रोडक्ट विकायचो. म्हणजे का? मी मार्गदर्शन करायचो आणि दुसऱ्या कंपन्यांचे चुकीचे प्रोडक्ट नको म्हणून यांना चांगले प्रोडक्ट पोच करायचो. रोज मी 30,000, 30,000, 40,000, 20,000 घरून आणून मालकिनीच्या ताब्यात द्यायचो. आणि नोकरी करायची सकाळी 9 ते 5 आणि 5 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या व्हिजिट करायच्या.
की एवढं प्रेम जेव्हा शेतीवर केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मूळ समस्या जी आहे ना शेतकऱ्यांची ती माती आहे. आज मातीवरच काय होतोय, हल्ला होतोय. आणि सगळ्यांना काम कुठं करायला शिकवलं जाते, पिकावर, म्हणजे रोगावर, किडीवर, तणावर. आज प्रत्येकजण शेतात गेल्यावर काय पाहतो, रोग आहे का, कीड आहे का, फळ आहे का, आणि किती माल निघल. पण तुमच्यापैकी किती जण शेतामध्ये गेल्यावर मातीचा सुगंध येतोय का, माती भुसभुशीत आहे का, मातीमध्ये गांडूळ आहे का, नाही कोणी विचार करत. बरं, पिकाकडे जर पाहिल्यावर तुमच्यापैकी किती जण हा विचार करता की पिकाचं पान कसं निरोगी आहे का, मुठ्ठ आहे का, त्या पिकाचे खाली पांढरी मुळी चालू आहे का, हे किती जण बघता. आणि फुलं फळं किती जण बघता. कांदा पाहायला गेलो तो कांदा वळलाय का खाली, पण पात हिरवीगार आहे का, त्याला मुळ्याला आहे का खाली, एखादा उपटून किंवा उकरून पाहिला का कधी, नाही. कीड आली, मग कीटकनाशक मारलं आणि कीड गेली ना, मग परत काला फवारा मारला 8 दिवसांनी, मग गेली कसं काय म्हणता तुम्ही. तुम्हाला फसवी ती दुसऱ्या गल्लीला चक्कर मारून येते. म्हणजे तुम्ही किडी जर मारल्या, बुरशा मारल्या, तर त्या किडी आणि बुरशा या तुम्ही संपवू शकत नाही. आपण समजा गायीजवळ गेलो, तुमच्यापैकी किती जण गायीचं आरोग्य बघता, तिच्या पाठीवर केस नको, तिचं कातड एकदम असं तुकतुकीत पाहिजे, बिगर आंघोळ घातल्याची गायी एकदम चमकली पाहिजे, ती चारा व्यवस्थित खाते, शांत बसते, चिडचिड करत नाही, हे तुम्ही बघता. की दूध किती निघतं एवढंच विचारता. इथं बटन आहेत लावले बोर्डला, तुम्हाला नेमकी लाईट चालू करायची का, फॅन चालू करायचा आहे का, काय करायचं आहे ते बटन माहिती पाहिजे. ते शेतीचं बटन तुम्हाला माहिती आहे का, नाही, तुम्ही चुकीचे बटन दाबता. मला हे म्हणायचं, नियंत्रणाचाच विषय चाललाय. शेतीचं नियंत्रण कोण आहे मला सांगा. पिकाला फूल आणणं, फळ आणणं हे कोणाच्या हातात आहे, मातीच्या हातात आहे. म्हणजे पीक कोणाच्या हातात आहे, मातीच्या, बरोबर आहे की नाही. आणि माती कोणाच्या हातात आहे. मग आपण काम कुठे केलं पाहिजे, आपण कुठं करतो, थेट पिकावर काम करतो. मला सांगा, समजा कीड आली किंवा रोग आला, तर तो नियंत्रण करण्यासाठी आम्ही थेट त्या रोगावर किंवा किडीवर काय करतो, हल्ला करतो. फॅन लावला, टेबलवर कागद आहे, ते काय होणार आहे, उडणार आहे. आणि तुम्ही एकटेच आहे, तुम्ही काय कराल, कागद गोळा कराल की नाही. महत्वाचे कागद आहे, खालीवर झाले तर चालणार नाही. तुम्ही कागद गोळा करीत राहिले, काय होणार, तुम्ही गोळा करायपर्यंत दुसरे. मग मेन काम काय केलं पाहिजे आधी. कसं बोलले आता, तसं शेतीमध्ये नेमकी नियंत्रण कुठं ठेवायचं लक्षात ठेवा. तुम्ही आता जसं म्हटले की कीटकनाशक मारलं की 8 दिवसांनी परत त्याच्यापेक्षा पॉवरफुल घ्यावं लागतं. मला सांगा, आजपर्यंत तुमच्या वडिलांनी, तुमच्या आजोबांनी फवारे मारले, वडिलांनी फवारे मारले, तुम्ही पण मारताय. तुमचे पंप काही संपले, तुम्ही नवीन नवीन पंप आणले, काहींचे पाठीचे मणके संपले, ते पण बदलले काहींनी, पण किडी संपल्या का, नाही. ज्यांनी मारायला गेला तोच संपला. मग मला सांगायचं काय आहे तुम्हाला, की रासायनिक पद्धतीने शेतीवर नियंत्रण मिळवणं अशक्य. कारण शेती ही प्राकृतिक आहे, ती प्रकृतीच्या हातात आहे. ऊन, वारा, पाऊस, अग्नी, वायू, आकाश यांच्या हातामध्ये शेती आहे. त्यांनी ठरवलं का शेती होते, आपण ठरवून शेती होत नाही. मग त्यांची मदत घेतली पाहिजे का त्यांना चॅलेंज केलं पाहिजे. आपण आज काय करतोय, फुल येत नाही, थांब औषध मागितो, माझ्याकडे फुलाचं औषध आहे, बरोबर आहे की नाही. काय सेटिंग होत नाही, थांब माझ्याकडे सेटिंगचं औषध आहे. तुमच्याकडे सेटिंगला काय आहे, बरोबर की नाही. 2 पेग दारू आहे, पितो का, 5 झाडाला किती लोक आहे दारू फवारता का नाही. मला काय सांगायचंय, तो मार्ग आहे का शेतीचा. तुम्हाला हे कळलं पाहिजे. तुमच्याकडे जर शेतीमध्ये यशस्वी व्हायचंय तुम्हाला, तर तुम्ही शेतीमधलं योग्य बटन दाबलं पाहिजे. ते तुम्हाला तेव्हा सापडेल जेव्हा तुम्ही प्रेम कराल शेतीवर, मातीवर, किंवा तुम्ही प्रामाणिकपणे व्यवहार कराल. मातीचं जेवढं अन्न तुम्ही काढून घ्याल. बघा, बाजरी काढली किती होती बरं एकरी, 18-19 काय मला माहिती तुमच्या किती होते, 10 पासून ते 20 पर्यंत, ठीक आहे. त्याच वावरामध्ये तुम्ही जर कांदा लावला, तो किती निघतो, 100 ते 125 किंवा 150 किंवा 200 काय निघतो क्विंटल. बाजरी किती निघाली होती, 10 क्विंटल. आणि कांदा किती निघाला, 125 क्विंटल. म्हणजे किती पट निघाला, 12 पट. किती, तसा लोक आमच्याकडे, आमचा रेकॉर्ड असा आहे, SCT वैदिकवर आरामशीर निघतो 150 ते 200 क्विंटल कांदा. जर तुम्ही एकदा कांदे लावले तर 10 वर्षाच्या बाजरीचं एवढा कस ओढतं.
बाजरी तुम्ही 10 वर्ष करा, जमीन नापीक नाही होणार. पण तुम्ही कांदा 2 वर्ष करा, जमीन अख्खी उतरून जाते. तुम्ही काय भावाने विकता याला जमिनीशी घेणं नाही. जमिनीला काय घेणं नाही. तुम्ही काय भावाने विकले, तुम्ही फुकट रस्त्यावर ओतले, जमिनीला घेणं नाही. तुम्ही कस वडला, तुझी जबाबदारी कस भर. पण आम्ही तसं करत नाही, म्हणून आमच्या जमिनी नापीक झाल्या. आपण सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचं. SCT वैदिकमध्ये राम सर काय सांगता की जसे मी माझी माती सुपीक केली तशी तुम्ही पण तुमची माती काय करा, सुपीक करा. तुम्ही जर माती सुपीक केली तर तुमची मतीच जाग्यावर येईल. बघा, विष रासायनिक खतं टाकायला आम्ही जर म्हटलो 10-26-26 एवढ्या बॅगा टाका, खतरनाक रिझल्ट. जर राम सर म्हणले ना 120च्या स्पीडने दुकानात जातील. पण मी जर म्हणलो ना कृषी अमृत टाका, सर एवढ्या टाकल्याच पाहिजे का, थोडे कमी टाकले चालणार नाही का. की आपण जर व्यवहाराने जरी शेती केली तरी तुमची शेती सक्सेस होणार. एक तर व्यवहार करा, नाहीतर प्रेम करा. प्रेम करणारा काय म्हणतो, राम सरांनी सांगितले 3 बेसल डोस टाकायचे. 3 बेसल डोसपर्यंत मी किती मिळालं आणि काय मिळालं काहीच नाही पाहणार. राम सरांनी सांगितले 3 महिने गाईला मिल्क चार्जर चारायचं, 3 महिने मिल्क चार्जर चारणार. रिझल्ट नाही भेटला तर दर 15 दिवसाला आमच्या ऑफिसरला फोन करणार. पण तो काही सांगू पण बंद नाही करायचं. याला म्हणायचं प्रेम. मी नेहमी सांगत असतो, मुलगी पाहायला गेल्यानंतर तिची 100 वेळा चौकशी करा, 10 वेळा करा, इकडून करा, तिकडून करा, सगळीकडून करा. पण एकदा लग्न केल्यावर तुम्हाला काही जरी कळालं तरी ते तुम्ही तुमची जबाबदारी म्हणून स्वीकारलं पाहिजे. आहे तसं. कारण त्या आईवडिलांनी तिची जबाबदारी, तिने स्वतःसुद्धा स्वतःचं आयुष्य तुमच्या ताब्यात दिलं आहे. हां, तू तिकडे नांदायला गेला तर मग प्रॉब्लेम नाही, पण ती नांदायला जर आली तर तुझी जबाबदारी आहे. तसं आपण गायी आणतो, आपण पीक घेतो, त्याच्यावरही तेवढंच माऊलीसारखं लक्ष्मीसारखं जर प्रेम केलं तर तुमच्या शेतामध्ये कायमच बरकत झाल्याशिवाय राहणार नाही. तुमची कधी ना कधी भरपाई तुम्हाला मिळणार. SCT वैदिक हे तंत्रज्ञान जगा वेगळं आहे. ते रासायनिक शेतीसारखं नाही आहे. ते काय करतं, मातीला बलवान करतं. तुमची नापीक माती झालेली आहे, तुमची माती सुपीक आहे का, आणि तुम्ही सुपीक असते तर आमच्याकडे आले असते का, इथे बसले असते. तुमची माती सुपीक असते तर पहिल्यासारखी ठोकलं एक युरियाची गोण, आलं धनाधना माल. यांनी काय वापरलं, कृषी अमृत, सम्राट, शक्ती आणि मिरॅकल आणि ह्युमस गोल्ड. आता हे जे 4 खत आहेत हे 4 दाणेदार खत आहेत आणि हे भाजलेलं नाहीये. रासायनिक खतं हे 300, 400, 500 डिग्री टेम्परेचरला भाजलेले असतात. जेव्हा तुम्ही खत एवढ्या डिग्रीला तापवणार आहे तेव्हा त्यातला जैविक अंश काय होणार आहे, मरून जाणार आहे. ही खतं आम्ही तापवत नाही. नंबर 1. त्याच्यामधले त्यातले जे जैविक अंश आहेत, जैविक म्हणजे जीवाणू नाही, त्याच्यामधला जो कस आहे तो थोडाही कमी होत. हे जगातलं पहिलं असं खत आहे का ज्याच्या भोवती मुळ्या वेटोळे घालतात. तुम्ही काकडी लावा, तुम्ही कपास लावा, किंवा तुम्ही कोबी लावा, किंवा कुठलंही पीक लावा, त्या खताभोवती पांढऱ्या मुळ्या शोधत येतात. तुम्ही रासायनिक खत टाका, मुळ्या मागं सरकतात, जळून जातात. ज्या शेती केमिकलवर चालू आहे त्यांची पांढरी मुळी कधीच चालत नाही आणि म्हणून झाडाचं आयुष्य कमी होतं. मला सांगायचं काय, यांनी हे दाणेदार खतं वापरले, त्याच्यामध्ये कृषी अमृत टाकलं आणि ह्याच्या कृषी अमृतमध्ये काय 16 प्रकारचे घटक आहे. किती, 16 प्रकारचे. आणि या 4 खतांमध्ये 28, 32, 30 अशा प्रकारचे घटक आहे. वैदिक खतं म्हणजे काय हो, वेद काळामध्ये ऋषी मुनी ज्या झाडपालांचं खत म्हणून वापर करायचे, ते त्यांचं कॉम्बिनेशन करायचे, त्या झाडपाल्यांचा वापर याच्यामध्ये केलाय. काही लोक म्हणतात याला काय ताकद आहे याच्यामध्ये, आम्ही 50 किलोची बॅग टाकतो तरी झाडाला काही होत नाही, आणि तुमचे 25 किलो 10 किलो तुमचे ते पाकिट आहे हे काय रूट चार्जर, आम्ही RNPH म्हणतो ना. रूट चार्जर म्हणजे R, न्यूट्री चार्जर म्हणजे N, हे प्लांट चार्जर म्हणजे P, नंतर हेल्थ चार्जर म्हणजे H, RNPH. हे बघा, हे मुळ्या सांभाळतं, हे खाद्य सांभाळतं, हे झाड सांभाळतं, हे आरोग्य सांभाळतं. 4 पुढे 4 कामं करतात. एकत्र गेले की तुमचं काम हे करणार, तुम्ही आरामशीर राहायचं घरामध्ये. सोपं आहे की नाहीये. फक्त कृषी अमृतमध्ये काढून द्यायचं आणि त्याच्याबरोबर हे जे 4 बॅग आहेत या 4 बॅगा दाणेदार खतं मिक्स करायचे. एवढा बेसल डोस दिला की याला सम्राट बेसल डोस असं म्हणतात. तेवढं तुम्ही जर पिकाला टाकलं, कोबीला, फ्लावरला, कशाला पण टाका, मकाला टाका. तुम्ही म्हणतो मकाला एवढं, तुमच्या बिघ्यात 1 एकराची मका निघेल, बिघ्यामध्ये एकराची ज्वारी निघेल. चारा करत असाल तर तुमचा बिघ्यामध्ये एकरचा चारा निघेल. म्हणजे मला सांगा, तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 10 एकर शेती करायची गरज नाही, 2 एकर शेती करा फक्त. याची खासियत काय आहे, की तुम्ही जेवढं टाकाल
तेवढा भारी रिझल्ट येतो. तुम्ही कमी टाका, रिझल्ट नाही येत. तुम्ही म्हणाल मी अर्ध वापरतो, अर्धा मिळाल का? नाही मिळणार. तुम्ही कुठल्याही एखाद्या डिशवाल्याकडे जा, जो तुम्हाला एक जेवणाची थाळी देतो का नाही, 100 रुपयाला थाळी, जा बरं त्याच्या का म्हणा 50 रुपयाला अर्धी थाळी दे म्हणा कापून. तो म्हणे येडावं लागतं काय तुम्ही? मग शेतीमध्ये कसं काय अर्ध चालतं मला सांगा? नाही मला परवडत नाही. मग अर्धी शेती कर ना. तुला परवडत नाही ना, तू 1 एकरला करू नको, तू 10 गुंठ्याला कर. 1 एकरला 1 बेसल डोस टाकण्यापेक्षा 10 गुंठ्याला 3 बेसल डोस टाक. 10 गुंठ्यात एकरचा माल जर नाही निघाला तर मला सांगा. मला सांगायचंय, तुम्ही इथून पुढे देवा धर्माला जाऊ नका एक वेळेस, परंतु यशस्वी शेतकऱ्यांना जाऊन भेटा. त्याच्यामुळे देव तुमच्या घरात अवतरल, लक्ष्मीला स्वतःला घेऊन येईल. एससीटी वैदिक बरोबर शेती करायची असेल तर मानसिकता बदला आणि 10 गुंठे करा. सगळं नका करू. किती करा? 10 गुंठे. तुमच्याकडे 5 गाय आहे ना, 2च गायांना मिल्क चार्जर चारा, पण 3 महिने नाही 6 महिने चारा. 6 महिने चालल्यानंतर जर रिझल्ट नाही भेटला, तुमच्या पावत्या जपून ठेवा, मला मेसेज करा. पेटीएमनी तुमचे सगळेच्या सगळे जर पैसे नाही तुम्हाला परत दिले तर मला सांगा, कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग चालू आहे. एवढा विश्वास आहे मला का तुम्ही जर 1000 रुपयाचं मिल्क चार्जर चालला ना, तर तुम्हाला 3000 रुपये तरी प्रॉफिट झाल्याशिवाय राहणार नाही. दुधात, तुमच्या फॅटमध्ये, रेटमध्ये, गाईच्या तब्येतीमध्ये. तुमची आता पद्धत काय आहे? लाखाची गाय 12,000ची करायची. मिल्क चार्जर जर वापरलं तर 20 लिटरच्या प्लस असलेली गाय वर्षाला 1.25 लाख रुपये रिझल्ट देते. प्रॉफिट, खर्च सोडून जाता. आणि जर तुम्हाला जमत नसेल, 20 लिटर प्लसची गाय तुम्हाला जर लाख रुपये शिल्लक देत नसेल, तर तुम्ही तो व्यवसाय करायच्या लायकीचे नाहीये. तुम्ही मजुरी करा, हीच तुमची लायकी आहे. तुम्ही गायांना अपमानित करू नका, गायांचा तुम्ही व्यवसाय करू नका, आणि गायांना तुम्ही रोगी बनवून या जगात आणखीन रोग वाढू नका. शेती करण्यासाठी तुमच्याकडं काय पाहिजे? देण्याची दानत पाहिजे. तर शेती तुम्हाला किती पण देऊ शकते, माती कधीच फसवत नाही. आणि म्हणून सर्वांनी अशा प्रकारे करा. 1 एकरला करण्याच्या ऐवजी 10 गुंठ्याला करा. गायांना मिल्क चार्जर वापरा. मिल्क चार्जर वापरल्याने गाया भाकड राहत नाही. नंबर 1, किती पण वर्षांची गाय भाकड असू द्या, किती पण वर्षांची तुमच्याकडे जर असेल, तिला मिल्क चार्जर चारा, ती गाभण राहणार आणि दूध चालू होणार. तुम्ही करून बघा. बकऱ्याला चारा, बकऱ्याला 10-15 ग्रॅम चारा, कोंबड्यांना पण देऊ शकता. या ठिकाणी हे मिल्क चार्जर आहे. आणि तुम्ही अजून एक ॲनिमल हेल्थ चार्जर आहे. जर कुठली गाय आजारी असेल, लंपी झालेला असो, गोचिरताप असो, काही असो, ही जादुई दवा आहे ॲनिमल हेल्थ चार्जर. डॉक्टर लोक सगळे प्रॉब्लेम संपले, सगळे मार्ग संपले का हे प्रोडक्ट शेतकऱ्यांना देतात. सगळे व्हेटरनरी डॉक्टर आमच्या भागामध्ये, सगळा उपाय संपला, त्यांचे बिल संपले का मग म्हणतात नाही मिल्क चार्जर वापरा, दुसरा पर्याय नाही. सब दुखो की एक दवा. हा लक्षामध्ये प्रश्न अनेक, उत्तर एक. अशा प्रकारे शेती करा. मी तुम्हाला आज जे सांगितलं थोडक्यामध्ये की आपली माती बलवान केली तर पीक पैलवान होतं, आणि पीक पैलवान झालं तर शेतकरी धनवान होतो. आणि हे होण्यासाठी 4 वर्ष वाट पाहायची गरज नाही. तुम्ही एका सीझनमध्ये 3 बेसल डोस टाका. समजा मका केली, तुम्ही 3 वेळा मका केली, 3 बेसल डोस झाले ना. माती 3 बेसल डोस मध्ये काय होणार? एकदा माती सुपीक झाली, तण होत नाही, होतच नाही. पहिल्यांदा वापरा, 50% तण कमी होतं, 75% आरामशी गॅरंटेड, 25% तर गॅरंटेड होतं. पण अगदी लिहून देतो मी बॉन्डवर. दुसरा बेसल डोस टाका, 50% कमी होतं. तिसरा बेसल डोस टाका, 75% कमी. चौथ्या बेसल डोस नंतर तुम्ही सहज हाताने भांगलू शकता, एवढंच तण येणार. आणि तुम्हाला तणनाशक मारायची गरज नाही. आणि म्हणून मित्रांनो, शेती करा आनंदाने, असं मी जे म्हणतो. पहिलं मातीला श्रीमंत करा, थोडं करा, पण 300% करा. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमचे अधिकारी तुम्हाला उत्तर देतील, माहिती देतील. एससीटी वैदिकमध्ये जास्त पाणी चालत नाही, हे लक्षात ठेवा. पाणी विष आहे, गरजेपुरतंच गाळ नाही करायचा. मग काय करायचं? वापसा ठेवायचा नेहमी. हात घातला मातीमध्ये तर भस्कन खाली गेला पाहिजे, आणि आपल्याला गारवा लागला पाहिजे पण चिकटला नाही पाहिजे माती, एवढं लक्षात ठेवायचं. लाडू झाला पाहिजे एवढा ओलावा पाहिजे, त्याच्यापेक्षा कोरडं नको. लक्षामध्ये असं करा. आणि तुम्ही जे बेसल डोस टाकणार आहे ते तुम्ही आपले अधिकारी आहेत त्यांना व्हिजिट करायला लावा, आणि मग ठरवा. मी एवढंच सांगेल, यूट्यूबवर सर्व व्हिडिओ आहेत. यांना जसं वेळ लागलं, तसं वेळ तुम्हाला जर लागलं तर तुमच्या पण घरी लक्ष्मी अवतरल्याशिवाय राहणार नाही. हे माझा शब्द आहे तुम्हाला. कारण इथून पुढच्या काळामध्ये जो आरोग्य सांभाळेल तोच श्रीमंत राहणार आहे, हे लक्षात ठेवा. केमिकलचं खाणारे तो बेवारस मरणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी कमवलेली संपत्ती बेवारस होणार आहे. बेवारस, वारसच नाही राहणार. बरोबर आहे.
त्यामुळे सर्वांनी अशी काळजी घ्या. वापरताना काही विधी पथ्य साधनं आहे, जसं त्यांना सल्ला मिळाला वापरा कृषी अमृत. काय होतं, SCT वैदिकमध्ये 2021 पर्यंत आपण रासायनिक खतं जसे तुम्हाला सुचवले तसे आपण कृषी अमृत बरोबर सजेस्ट करत होतो. 80-20 फॉर्म्युला होता. 80% वैदिक SCT वापरायचं, 20% केमिकल वापरायचं. पण कधी 2021 पर्यंत. 2021ला आपण वैदिक लॉन्च केलं. का केलं? कारण त्या 20% केमिकलमुळे वातावरण खराब झाल्यावर 50% शेतकऱ्यांच्या बागा काय व्हायच्या? खराब व्हायच्या. मग आम्ही ते बंद करायचं ठरवलं. मग त्यासाठी 3 वर्ष संशोधन केलं. 3 वर्ष संशोधन केल्यानंतर साधू हिमालयामधले माझे काही सायंटिस्ट मित्र आणि आम्ही तिघांनी मिळून हे वैदिकचे फॉर्म्युले लॉन्च केले. ती ऋषीमुनींची आणि परमेश्वराची कृपा म्हणावी लागेल, याच्यामध्ये आमचं काही नाही. तर ते लॉन्च केलं आणि ते लॉन्च केल्यानंतर चमत्कार असा झाला का रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघायला लागले. जे उत्पन्न रेकॉर्डच्या मध्ये राहायचे लोकांसारखेच निघायचे. काय लोकांचं 10 टन निघाला, समजा कांदा आहे, समजा 150 निघाला तर आपला 175-200 निघायचा. पण ह्याच्यामुळे 300 पर्यंत कांदा जायला लागला. म्हणजे 600 गोण्या असं प्रत्येक पिकामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न निघायला लागलं. 4-5 वर्ष झाले. रासायनिक खत बिलकुल नाही, दाना पण नाही, एक थेंब पण औषध नाही. कीड रोग जर आला तर आमच्या अधिकाऱ्यांना फोन करा. एक तर पाणी जास्त होईल म्हणून कारण असेल, किंवा खताचा डोस कमी झाला हे कारण असेल. या 2 कारणाशिवाय तुमच्याकडं रोग येणार नाही. तर मिल्क चार्जर वापरा. नियम, विधी, पथ्य, साधना काय आहे त्याचे व्हिडिओ बघवा, त्याच्याबद्दल माहिती घ्या. आणि मी मयूर सरांना विनंती करतो, तर आपण नंबर लिहा सगळ्यांनी. तुम्हाला काही अडचण आली तर सरांकडनं मार्गदर्शन घ्या. शेतकरी मित्र नमस्कार, मी मयूर सोनवणे, सातारा विभाग जे त्या विभागामध्ये मार्गदर्शन करतो. माझा संपर्क क्रमांक आहे 70 30 77 26 07. आपण लिहून घ्या. धन्यवाद. नमस्कार. जय SCT वैदिक. सर्व शेतकरी बांधवांना SCT वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात सातारा जिल्हा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही माहिती पाहिजे असेल, उत्पादने पाहिजे असतील, वितरकांची व्हिजिट पाहिजे असेल तर माझा नंबर घ्या. माझा नंबर आहे 79 72 73 25 26. या नंबरवरती संपर्क करून तुम्ही मला माहिती घेऊ शकता. मित्रांनो, आपण समारोपक चाललोय. समारोप पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण करूया. सर्वात महत्त्वाची सूचना, मिल्क चार्जर जेवढ्या लिटरची गाय आहे तेवढं ग्रॅम आपल्याला द्यायचं हे लक्षात ठेवा. 10 लिटरच्या गाईला 100 ग्रॅम गेलं पाहिजे. 20 लिटरच्या गाईला 200 ग्रॅम गेलं पाहिजे. दोन्ही टाईम मिळून, म्हणजे अर्धा करून सकाळी संध्याकाळी द्यायचं. 30 लिटरच्या गाईला 300 ग्रॅम गेलं पाहिजे. असं प्रमाण लक्षात ठेवा. म्हशीला 100 ग्रॅम आणि शेळ्यांना 25 ते 30 ग्रॅम, कालवडीला 25 ते 30 ग्रॅम. अशा प्रकारे लक्षात ठेवा. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम 11व्या-12व्या महिन्यामध्ये कालवड माझावर येते हे लक्षात ठेवा. आणि सर्वात शेवटचं, शेण. तुम्हाला जे शेण मिळतं तुमच्या भागासाठी वरदान ठरणार आहे. त्यामुळे त्या शेणाचा या ठिकाणी वापर करा.